मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हा सगळ्यांना आता माहीतच आहे, काल एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला होता आणि तो जी आर जुलै महिन्याच्या वितरणाचा होता. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि या जी आरानुसार फक्त जुलै महिन्याचेच वितरण रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळणं अपेक्षित होते. सगळ्याच लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या की वितरणाला विलंब झाल्यामुळे 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये आता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच मिळणार आहेत. आणि अशा बातम्यासुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेल्या होत्या. परंतु शासनाकडून अशी कुठलीही अपडेट आलेली नव्हती आणि मी माझ्या व्हिडिओत वारंवार तुम्हाला सांगितलेलं होतं, जेव्हा शासनाचा ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. कारण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट लाडक्या बहिणींच्या वतीने देत असते. तर लाडक्या बहिणींनो, अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला. कालच्या जी आरानुसार फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्रित 3,000 रुपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जुलैच्या वितरणाला जास्त विलंब झाल्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे एकूण 3,000 रुपये जर लाडक्या बहिणींना दिले तर वितरणामध्ये जी गॅप दिसत आहे ती सुद्धा गॅप पडणार नाही. कारण जुलै महिन्याचं वितरण ऑगस्टच्या शेवटी जर होत असेल तर मग ऑगस्ट महिन्याचं वितरण कधी होईल? लवकरात लवकर जर येत्या 1-2 दिवसामध्ये वितरणाला सुरुवात झाली आणि तेही 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना जर दिले तर मग पुढची जी गॅप आहे ती कमी होईल आणि सप्टेंबरपासूनचं जे वितरण आहे ते मग ज्या महिन्याचं त्याच महिन्यात होईल. जसं मागं मार्च एप्रिलचा एकूण एकत्रित हप्ता 3,000 रुपये बहिणींना देण्यात आलेला होता आणि मग वितरणामध्ये खूप जास्त गॅपसुद्धा नव्हती आणि असं बऱ्याचदा झालेलं आहे की 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. तर शासनाने आता काही ना काही उपाययोजना करून लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचे सुद्धा वितरण करायला हवे. कारण बऱ्याच ठिकाणी अशी माहिती आली होती की या 2 महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यांनाच असं वाटलं की आता वितरणाला जर विलंब झालेला असेल आणि पहिला जी आरसुद्धा डिलीट झालेला असेल तर मग आता दुसरा जी आर येईल आणि 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळेल. परंतु तसं झालं नाही. फक्त जुलैच्याच वितरणाचा इथे जी आर प्रसिद्ध काल झालेला आहे आणि ती माहिती आपण सविस्तर बघितलेली आहे. तर शासनाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज हेच विनंती आहे लाडक्या बहिणीच्या वतीने की शासनाने रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपये 2 महिन्याचे देण्यात यावे. म्हणजे जी वितरणामध्ये गॅप आहे ती सुद्धा कमी होईल आणि वाढत्या महागाईनुसार 1,500 रुपये म्हणजे काही मोठी रक्कम नाही आणि 1,500 रुपये जर बहिणींना महिन्याच्या महिन्या मिळत असतील तर फार चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये जास्त गॅप नको. जुलै आणि ऑगस्टचे जर सोबत वितरण एकूण 3,000 रुपये केले तर मग पुढची गॅप कमी होईल आणि ज्या हप्त्याचे पैसे त्याच हप्त्यात बहिणींना मिळेल. कारण साखरसुद्धा खूप महागलेली आहे आणि पुढे तांदूळसुद्धा महागण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरसुद्धा महाग झालेले आहे. तर या महागाईनुसार लाडक्या बहिणीचा हप्ता वाढावा अशी मागं पंतप्रधानाच्या सल्लागार समितीने शिफारस केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाचा कुठल्याही प्रकारचा असा निर्णय आलेला नाही. गेल्या 2 वर्षापासून फक्त 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्यामध्ये थोडी वाढ व्हायला हवी कारण महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे. तर शासनाला हेच विनंती आहे की 2 हप्त्याचे वितरण करावे. 1 हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींना नको आहे आणि हळूहळू हप्त्यामध्ये सुद्धा वाढ करायला हवी. तर मैत्रिणींनो, आजची बातमी तुम्हाला समजली असेल अशी आशा करते. नेहमी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट देत असते आणि नेहमी लाडक्या बहिणीच्या वतीनेच मुद्दा मांडत असते. तर काही बहिणी निगेटिव्ह कमेंट करतात तर त्यांनी निगेटिव्ह कमेंट करू नये. तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर त्याचे कारणेसुद्धा असतील. कदाचित तुम्ही KYC केली नसेल किंवा तुम्ही अपात्र झाल्या त्याचं कारण तुम्हाला माहीत असेल. तुम्ही पात्र नसूनसुद्धा फॉर्म भरलेला असेल. तर अशा काही गोष्टी असतील त्यामुळे तुमचे हप्ते बंद झाले असतील. तर मग यामध्ये आपल्या व्हिडिओचा आणि तुमच्या हप्त्या बंद होण्याचा काहीही संबंध नाही. कारण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी चांगलीच बातमी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स लाडक्या बहिणींना देत असते आणि त्याचा फायदा बऱ्याच बहिणींना होत असतो. कुठल्याही प्रकारची खोटी अपडेट मी माझ्या चॅनलवर देत नाही आणि जर तुम्हाला फायदा होत नसेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ नका बघू आणि कमेंटसुद्धा निगेटिव्ह इथे करू नका. कारण ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहे त्या उगाच कमेंट करतात की तुम्ही व्हिडिओ नका बनवू वगैरे. परंतु तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा होत नसेल तर नका बघू. काही बहिणींना मात्र या व्हिडिओचा फायदा होत असतो तर त्या बघणारच आहेत. आणि कुठली नवीन अपडेट आली तरच आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तोही 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असतो, खूप मोठा व्हिडिओ नसतो. तर अशा रील्स बघितल्यापेक्षा जर अशी महत्त्वपूर्ण माहिती बघितली तर ते तुमच्या नेहमी फायद्याचीच असणार आहे. तर असो,
हे तुमचा सर्वस्व निर्णय आहे. आशा करते लाडक्या बहिणींनो, ज्या तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला, कमेंट करत चला. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.